सभापती महोदय, सन्मान्य सदस्य अभिजित वंजारी साहेबांनी वेतनेतर अनुदानाच्या संदर्भामध्ये नाही ऐकू समाधान होतंय का बघा तुमचं? वेतनेतर अनुदान वाढवावं, पूर्ण समाधान करा. आणि जी होय सभापती महोदय, होय सभापती महोदय, या संदर्भात मागील अधिवेशनामध्ये सुद्धा आडवाले सरांनी अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला होता आणि या संदर्भात बसले तरी चालेल, आपण समिती गठीत करायची होती. त्या समितीनं त्यांचा अहवाल दिला का? आणि या कमी पैशामध्ये जी कामं आपण सांगितली की ज्या गोष्टी बाबी कराव्या लागतात त्या भागवणं किंवा त्या करणं शक्य होत नाही, या अनुषंगानं निश्चितपणे या समितीचा अहवाल हा लवकर प्राप्त करून घेणं किंवा त्या समितीच्या अहवालाच्या अनुषंगानं सन्माननीय सदस्यांच्या बरोबर शालेय शिक्षण विभागाचे आणि वेतनेतर अनुदान जर वाढवून द्यायचं असेल तर वित्त नियोजन विभागाची सुद्धा संमती या अनुषंगाने या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. त्यामुळं आधी तो अहवाल लवकर प्राप्त करणं, अहवाल प्राप्त केल्यानंतर वित्तीय बोजा विभागाच्या सहन करण्याच्या क्षमतेमध्ये असला उपलब्ध अनुदानाच्या तर मग आपल्या स्तरावर निर्णय घेऊ किंवा मग त्याच्यासाठी वित्त नियोजन विभागाचे सुद्धा अधिकारी त्यांना देखील त्या बैठकीला बोलवू आणि अधिवेशन संपल्यानंतर अहवाल तात्काळ प्राप्त करण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर अहवाल प्राप्त झाल्यावर 1 महिन्यानी निश्चितपणे सन्मान्य सदस्यांच्या बरोबर या बाबतीतली बैठक आयोजित करून याच्यामध्ये सकारात्मक चर्चा केली जाईल.